भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 8. आधीच्या भागात सईच्या मित्राचा प्रश्न बरोबर होता. प्रश्न बरोबर आहे, पण आपण आता ज्या ठिकाणी चालत आहोत ना, तो नदीचा किनारा आहे. वादळात नदीला अचानक पूर येतो. त्या पाण्यापासून वाचण्यासाठी वरच्या ठिकाणी जावे नेहमी. वरच्या ठिकाणी वारा पाऊस यापासून वाचू शकतो, पण पाण्याची ताकद माहीत नसेल तुम्हाला कदाचित. आकाश बोलता बोलता शांत झाला. पाण्याचा आवाज येतो आहे बघा. आपण तरी दूर आहोत नदीपासून, तरी आवाज येतो आहे. सारेच कान देऊन ऐकू लागले. खरंच पाण्याचा जोरात आवाज येत होता. आवाज ऐकूनच काटा आला अंगावर. मला भेटला तो लोखंडी ब्रिज. चला पटापट. कोमल पुन्हा या सर्वांजवळ आली. पटपट कसं चालणार? पुढचं काही दिसत नाही. एक जण पटकन बोलून गेला. तरी जावेच लागणार होते. पुढच्या 15 मिनिटात ते पोहोचले तिथे आणि सर्वांना नदी दिसली. बापरे, सुप्री घाबरली. काय झालं? अमोल मागेच होता. पूर येतो आहे नदीला. आधीच त्या आवाजाने सगळे घाबरले होते. त्यात सुप्री बोलली. आणखी घाबरले. तुला कसं माहीत? अमोल नदीच्या दिशेने पाहत बोलला. आकाशने शिकवलं आहे. सुप्री पटकन बोलून गेली. अमोल जरा आश्चर्यचकित झाला, तरी त्याचं लक्ष नदीकडे होते. सुप्रीने जीभ चावली. चला लवकर, हा ब्रिज ओलांडलाच पाहिजे, कोमल बोलली. अरे पण काही दिसतच नाही. कसं जाणार पलीकडे? सगळेच त्या नदीपासून दूर थांबले होते. पलीकडे आकाश सईचा ग्रुप येऊन पोहोचला. तेही पाण्याला बघून घाबरले. पण जाणार कसं? ब्रिज चांगला आहे का ते सुद्धा माहीत नाही. तेही थांबले. एक काम करूया, मी पुढे जाऊन बघतो. नको, वेट, तू नको जाऊस. दुसऱ्या कोणाला तरी पाठवू. तुलाच माहीत आहे इकडचं. तू कुठे हरवला तर कुठे जाणार आम्ही? सई काळजीने बोलली. आकाशला केवढं हसू आलं. लाजली सई त्यावर. ओके ओके, नाही जात. त्या 6 जणांमध्ये 2 मुली, 4 मुलं. त्या मुलांपैकी धडधाकट असलेल्या एकाला पुढे पाठवलं. चाचपडत तो एका बाजूने धरून चालत पुढे गेला. पलीकडे गेला सुद्धा. पलीकडे उभ्या असलेल्या सुप्री संजनाच्या ग्रुपला दिसला तो. कोमल पुढे गेली. चांगला आहे ना ब्रिज? मुझे मराठी नहीं आता, त्याने उत्तर दिलं. ब्रिज बराबर है ना, हमें उस तरफ जाना है. हाँ, मेरा भी ग्रुप उधर है, उनको यहाँ आना है. कोमल आणि त्याचं संभाषण सुरू होते. तो एक काम करते हैं, मैं अभी रिटर्न जाता हूँ. आप अपने ग्रुप को लेफ्ट साइड से लेके आना. मैं राइट साइड से मेरे दोस्तों के साथ आता हूँ. ब्रिज पर कुछ दिख नहीं रहा. ऐसे चले तो हम आपस में टकरा नहीं जाएंगे. चलेगा ना? डन. कोमलला पटलं. सारेच त्या ब्रिज जवळ आले. सईचा मित्र पुन्हा दुसऱ्या बाजूला गेला. त्याने काय घडलं ते सांगितलं. उजव्या बाजूने सईचा ग्रुप निघाला हळूहळू. आकाश मात्र सगळ्यात शेवटी जाणार होता. तिथून कोमल आधी निघाली. तिच्या मागोमाग बाकीचे. सुप्री का कोणास ठाऊक मागे थांबली. इतकं दुःख त्या नदी आणि पुलावर की उजव्या डाव्या बाजूने जाण्याचा निर्णय योग्य होता. समोरचं आजूबाजूचं अजूनही दिसत नव्हतं. तरी फक्त अंदाज लावून चालायचे असं ठरवलं होतं सगळ्यांनी. पण त्या धुक्यामुळे त्या सर्वांची भेट टळली. नाहीतर तेव्हाच आकाश सुप्रीच्या ग्रुपला दिसला असता. सर्व त्या धुक्यात शिरले तसे शेवटी आकाशही शिरला. आकाश आत गेला आणि कोमल संजना दुसऱ्या बाजूने बाहेर आल्या. सुप्री दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ग्रुपमध्ये आकाशलाच बघत होती. सईचा पूर्ण ग्रुप बाहेर आला. यांचा सर्व ग्रुप पुढे निघून गेला होता.
सरतेशेवटी आता पलीकडून कोणी येणार नाही हे सुप्रीला कळलं आणि ती सुद्धा त्या धुक्यात शिरली. जोराचा वारा आला. सुप्रीने डोळे बंद करून घेतले. तिला सगळीकडून धुक्यांनी लपेटून टाकलं. आकाशच्या बाजूचे धुकं विरळ झालं आणि तो त्यातून बाहेर येताना वेगळाच भासला सईला. आकाश पुढे निघून गेला. धुक्याने पुन्हा आपली जागा घेतली. सुप्रीने डोळे उघडले. मागे वळून पाहिलं. मागे आता पुन्हा धुकं होते. सुप्रीने उसासा टाकला आणि पुढे गेली. थोडंच चालले असतील. सुप्रीचं लक्ष सहज वर आभाळात गेलं. वादळ येते आहे. सुप्रीच्या मनात आलं लगेच. त्यात नदीला पूर येण्याची शक्यता तिने मगाशीच सांगितली होती. कोमल, आता आपल्याला पटापट चालावे लागेल. पाऊस येतो आहे मोठा आणि जमलं तर एखाद्या उंच ठिकाणी जावे लागेल. सुप्रीने आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या. म्हणूनच कोमलने सुप्री बोलल्याप्रमाणे करायचं ठरवलं. आकाशचा अंदाज बरोबर होता. तिथून पुढे एका डोंगरवजा ठिकाणी चढाई केली. त्यांनी विजेचा अस्पष्ट आवाज आला. आकाशचे लक्ष वेधले त्याने. बोललो होतो ना, या गावातल्या लोकांचं कधीच चुकत नाही. सर्वजण वरती पाहू लागले. ढग वर आभाळात एकमेकांभोवती गुलगुल फिरत होते. आणि आता वाराही वाहू लागला होता. त्यामुळे दाट धुकं आता विरळ होत चालले होते. पण टेंट कुठे लावायचे? वाराही आहे ना. सई आकाशला थांबवत म्हणाली. तंबू नको. राहणार नाहीत या जोराच्या वारात. जास्त असते तर काही प्रयत्न केला असता. पण आपल्याकडे मोजून 6 तंबू आहेत. त्याहीपेक्षा एखादी गुहा वगैरे असेल तर बघा सगळ्यांनी. तिथेच थांबू. सईने बाकी ग्रुपला समजावलं आणि सगळे लागले शोधायला. कधी कधी पहाट आळसवलेली असते. तिला झोपेतून बाहेर यायचे नसते. मग ती धुक्याची चादर अंगावर लपेटून घेते. पुन्हा पुन्हा समोरचं काही दाखवत नाही आणि तिच्या सोबतीला आपल्यालाही ओढून घेते धुक्यात. नदीचे काठ मग आवाज देऊ लागतात. दूर व्हा, दूर व्हा. वाटा हरवून जातात आणि वारा सुद्धा वैरी वाटू लागतो. तेव्हा समजून जायचे काळ्या ढगांची सेना येत आहे वादळाला घेऊन. आकाश बोलायचा असं सुप्रीला आठवलं. वादळ येते आहे याच्या खुणा त्याने अशा सांगितल्या होत्या. सुप्रीला हे सर्व सुखरूप होते. पण नाही, आकाशने सांगितलं होते असं वातावरण तयार झाले ना की नदीपासून दूर जायचं. वरच्या बाजूला उंच ठिकाणी जायचे. सुप्री अशीच एक जागा बघत होती. या बाजूला उगाच आलो. त्या बाजूला उंच जागा तरी होती. सुप्री बोलत होती. मग आता जाऊयात का पुन्हा मागे? एकीने विचारलं. नको, आता तेवढा वेळही नाही आहे. पुढे गावात पोचायलाही वेळ लागेल. बोलता बोलता सुप्रीचं लक्ष एका ठिकाणी गेलं. तिथे वर जाऊया. सुप्रीने बोट दाखवलं. आता वर कशाला? अमोल वैतागला. नदीला पूर येतो वादळात आणि आताही नदीचं पाणी वाढले आहे. पाण्यापासून दूर राहावे अशा वेळी. आकाशने सांगितलं आहे असं. सुप्री पुन्हा अजाणतेपणी बोलून गेली आणि झपझप पावलं टाकत पुढे गेली. आकाश हे नाव आत्ताच 2 वेळेला ऐकलं मी. आपल्या ऑफिसमध्ये तर कोणी नाही आकाश नावाचा. मग कोण? विचार करतच अमोल चालू लागला. सुप्रीने बरोबर जागा निवडली. नदीपासून दूर आणि बऱ्यापैकी वर होती. आजूबाजूला झाडे नाहीत. सपाट जागा होती ती. खूप दूर होती. एका बाजूला मोठा कातळ खडक. त्यामुळे जोराची हवा अडकली जाणार होती. राहिला प्रश्न तंबूचा. तर सुप्रीच्या लक्षात होते. एकदा असाच प्रसंग होता. जोराचा वारा वाहत होता. पाऊसही येणार होता. संरक्षण हवेच. म्हणून आकाशने सांगितलं सर्वच तंबूंची गोलाकार रचना करावी एकमेकास चिटकून आणि त्याची तोंडे
दरवाजे आतल्या बाजूला करावेत, म्हणजेच सर्वच तंबू जोराच्या वाऱ्यापासून सुरक्षित राहतील. सुप्रीने तसंच सांगितलं आणि सगळे कामाला लागले. उधर एक जगह है, हम सब रह सकते हैं उधर. सईच्या मित्राने एक जागा शोधली होती. एक लहानसा बोगदा म्हणावा अशीच जागा होती ती. छान वाटले आकाशला. थांबू इथेच. आकाशने त्याची सॅक खाली ठेवली. तुम्ही सर्व आतमध्येच थांबा, मी बाहेरचा आढावा घेतो. आकाश निघाला. नको, तू पण थांब ना इथे, वादळ आहे ना बाहेर, सई घाबरत म्हणाली. आकाश हसला त्यावर. मी आहे इथेच. आकाश आला बाहेर. सर्व तंबू बांधून झालेले. सुप्रीने एक नजर टाकली त्यावर. सर्व ठीक आहे असं मनात म्हणत ती त्यांच्यापासून जरा दूर आली. राहून राहून तिला वाटत होते, मगाशी जो ग्रुप शेजारून गेला त्यात नक्की आकाश होता का माहीत नाही, पण तिला वाटतच होतं तो ग्रुपसुद्धा जास्त दूर गेला नसेल. उभ्या असलेल्या जागूनच ती दूरवर बघायचा प्रयत्न करत होती. काही अंतरावर मोठी होत चाललेली नदी, त्यापासून थोड्या अंतरावर एक लहानसा तरी बऱ्यापैकी उंच असा डोंगर, त्यावरच ते गेले आहेत असा अंदाज सुप्रीने लावला. अमोलने आधीच तिला जाताना बघितले होते, तरी त्याचं लक्ष वर आभाळाकडे होते. पाऊस खूप वेळा बघितला होता त्याने. पण वादळाची पहिलीच वेळ त्याची. आभाळ फक्त काळं काळं दिसत होतं. घड्याळात बघितलं त्याने. सकाळचे 10 वाजत आलेले, तरी सूर्यदेव काही दिसत नव्हते. वारा सुरू होताच सगळीकडे अगदी निराशेचे वातावरण वाटत होते. अमोलच्या मनात चलबिचल सुरू झाली. तरी सुप्री एकटीच गेलेली आहे. पाऊस कधीही सुरू होईल म्हणून अमोल मागोमाग गेला. आकाशला कळून चुकलं होतं, आजचा दिवस काही बरोबर नाही. दुपारचं जेवण सुद्धा कठीण आहे. असंच वाटते. तो असाच चालत चालत आणखी बाहेर आला. खाली नजर टाकली तर पलीकडे त्याला गोलाकार तंबूंची रचना दिसली. कुठं बघितलं आहे का हे मी? पटकन विचार आला त्याच्या मनात. नाहीच आठवलं. कोण आहेत ही माणसं? कोणी दिसते का ते बघू लागला आणि जोरात वीज कडाडली. अमोल चालता चालता जागीच थांबला. ॲक्च्युली घाबरला. सुप्रीने अमोलला येताना बघितलं. तुम्ही का आलात? पाऊस येईल कधीही. अरे, तू एकटी आलीस. तुझी काळजी मी घेणार नाही तर कोण घेणार? अमोल सुप्रीच्या समोर येऊन उभा राहिला. तुम्ही जा आधी, इथे नका थांबू. सुप्री जरा त्रासिक आवाजात बोलली. तू पण चल ना, तुझ्याशिवाय नाही जाणार. सुप्रीच्या मनात आधीच घालमेल सुरू होती, त्यात अमोल. चिडचिड झाली तिची. अमोल सर, का करताय असं? नाही आवडत मला. अमोलला हे नवीन होतं. तुझी काळजी? नका करू काळजी प्लीज. सुप्रीने त्याचं वाक्य मधीच तोडलं. अमोल तिच्याकडे बघतच राहिला. थोड्या वेळाने बोलला. मी आधीच सांगणार होतो, तू मला खूप आधीपासून आवडतेस. तू येणार म्हणून मी या पिकनिकसाठी तयार झालो. वाटलं हीच वेळ आहे तुला जाणून घेण्याची. म्हणून सतत तुझ्यासोबत आहे. चांगली वेळ बघून तुला प्रपोज. थांबा अमोल सर. सुप्रीने पुन्हा त्याचं वाक्य तोडलं. त्याचबरोबर आभाळात आणखी एक वीज चमकून गेली. पुढे काय बोलणार होता तो ते माहीत आहे मला. मला नाही बोलायचं आता या विषयावर. सुप्री आणखी त्रासिक झाली. पण उत्तर दे ना, मी आवडत नाही का तुला? सांग. तसं नाही. पण काय? कारण माझं प्रेम आहे कोणावर तरी, खूप प्रेम. सुप्री बोलत होती. सोसाट्याचा वारा सुरू झालेला.
आभाळात विजा नाचत होत्या नुसत्या. आकाशचं लक्ष त्या तंबूपासून थोडं दूर गेलं. 2 व्यक्ती तिथे त्याला उभ्या दिसल्या. एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांसमोर उभे. चेहरे काय दिसणार एवढ्या दुरून? वादळात काय करतात हे दोघे? वारा इतका जोराचा वाहत होता ना वरती. पहिल्यांदा त्याला त्याच्या मोठ्या वाढलेल्या केसांचा त्रास होत होता. सारखे त्याच्या डोळ्यासमोर येत होते. तरी आकाश त्यांना बघत होता. संध्याकाळ व्हावी इतका काळोख. त्यांना आधीच त्या तंबूमध्ये जायला हवे. आकाश अजूनही त्या दोघांकडे बघत होता. खोटं बोलतेस ना मला फसवण्यासाठी? अमोलला वाटलं नेहमीसारखी मस्करी करत आहे. नाही सर, खरंच माझं प्रेम आहे एकावर. सुप्री. त्यावर अमोलचा चेहरा पडला. मी तुला गेले 6 महिने ओळखतो. एकदाही असं वाटलं नाही तुझा कोणी बॉयफ्रेंड असेल असं. एकदाही भेटायला आला नाही, एकदाही फोन नाही किंवा तुझ्या तोंडून उच्चार नाही. प्रेम आहे त्याच्यावर ना? असतो कुठे तो? अमोलचा स्वर बदलला. सुप्री काहीच बोलली नाही त्यावर. कुणीच काही बोलत नव्हतं. सांग ना, कुठे असतो तो? त्यालाच शोधायला आलो आहोत आपण. सुप्रीने मान खाली करत उत्तर दिलं. व्हॉट? काय बोलते आहेस तू? आपण त्याला शोधायला आलो आहोत म्हणजे? अमोलच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. हो अमोल सर. आकाश 1 वर्षापूर्वी अपघातात हरवला. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही. सापडलाच नाही. आशा सोडून दिली होती मी. पण कोमलच्या मैत्रिणीला त्याच्यासारखाच एक या आसपासच्या गावात दिसला होता. त्यामुळेच हा पिकनिकचा प्लॅन केला. अमोल हसला त्यावर. 1 वर्षापूर्वी हरवलेला माणूस त्याला शोधत आहात? वेडेपणा आहे हा. हो, वेडेपणा आहे. वेडीच आहे त्याच्यासाठी. खूप वेडी. अगं, पण तो आहे अजूनही. कशावरून? अमोल रागात बोलला. आहे. त्याच्या खुणा मिळत आहेत. आहे तो. इथेच कुठेतरी आसपास. फक्त समोर येत नाही अजून. सुप्रिया, काय सुरू आहे? जो नाहीच आहे त्याची वाट बघते आहेस आणि जो समोर आहे त्याची किंमत नाही. तसं नाही अमोल सर. पण खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवर. त्याच्याशिवाय कशी राहू मी? आधी 4-5 वेळेला त्याला शोधायचा प्रयत्न केला. भेटलाच नाही. त्यामुळेच मी या ट्रेकिंगसाठी तयार नव्हते. तर हे कारण होते. मला वाटलं मी जातो आहे म्हणून तू माघार घेते आहेस. अमोल बोलता बोलता थांबला. कारण पाण्याचे काही थेंब त्याच्या गालावर पडले होते. तुझं प्रेम होतं ना कोणावर? मग इतक्या दिवसात एकदाही सांगावंसं वाटलं नाही तुला? आपण तर मित्र होतो ना आधीपासूनच. तेव्हा सांगितलं असतं तर मी तुझ्याबद्दल कधीच असा विचार केला नसता. अमोलच्या वाक्यात दुःखाची लकीर होती. सॉरी अमोल सर. मला तुमच्या मनातलं कळायचं, परंतु तेव्हाच तुम्हाला सांगितलं नाही. हेच चुकलं माझं. त्यावेळी मी त्या धक्क्यातून बाहेर पडत होते. कोणतंही नवीन रिलेशन नको होतं मला. आता आकाशही परत आला आहे. मग तुमचा विचार कसा करू मी? खरंच सॉरी. मुलांनाही मन असते. ते आकाशमुळेच समजलं मला. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून आधीपासूनच तुमच्यापासून एक अंतर ठेवलं होतं मी. तुम्हाला कळलं असेल ते कधी कधी. पण खरंच आकाश नसता तरी तुमच्यासोबत मी किती प्रामाणिक राहिले असते माहीत नाही मला. त्याच्याशिवाय कोणीच नाही मनात. आता तर त्याचं अस्तित्व आहे इथे सगळीकडेच. प्लीज वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्हाला छान जोडीदार मिळेल. गणू तुमची इच्छा पूर्ण करेल ती. इथे माझंही आयुष्य पणाला लागलं आहे ना.
भेटलाच पाहिजे तो. आणि पुन्हा तुमची माफी मागते मी. माझे खूप प्रेम आहे आकाशवर. माफ करा मला. सुप्रीच्या डोळ्यात पाणी आलं आणि निघून गेली. पुढच्या 2-3 मिनिटात जोराचा पाऊस सुरू झाला. मुसळधारपेक्षाही जास्त. असाच काहीसा. अमोल तसाच भिजत उभा. पावसाचे थेंब चेहऱ्यावर नुसते टोचत होते. त्यापेक्षा जास्त टोचलं होतं ते मनाला. त्याच्या बाबतीत पहिल्यांदा होतं ते. काही गोष्टी स्वप्नातच छान वाटतात. प्रेम करणे, चोरून बघणे, छान छान बोलणे. जागेपणी सर्व भास असतात. फक्त भास. सुप्रिया बोलली ते बरोबर. मुलांनाही मन असते. वाईट वाटते कधी मुलांनाही. अमोल तसाच कुठेतरी बघत विचार करत होता. काय विचार करून आलेलो या भटकंतीला? सुप्रीला समजून घेऊ, आणखी तिच्या जवळ पोहोचू, मनात जागा करू तिच्या. अमोलने नाराजीने मान हलवली. केवढा तो वारा सुटला होता समोर. दूर असलेली पैकी 1-2 झाडे पडतानाही दिसली अमोलला. विजांचा आवाज होताच. आणखी काळोख होत होता. भीतीदायक वातावरण अगदी. प्रेम करते दुसऱ्या कोणावर. नाव काय बोलली? हा, आकाश. बरोबर. आधीही 2-3दा नाव घेतलं तिने. जाऊ दे, उगाचच प्रेम केलं तिच्यावर. आपलं चुकलं. तरी कोण आहे हा आकाश, ज्याच्यासाठी तिने मला नकार दिला? असा विचार करत होताच तो. आणि केवढ्याने वीज चमकली. केवढा तो प्रकाश. क्षणार्धात कोणी दिवा लावावा आणि चटकन बंद करावा असं झालं ते. अमोलचे डोळे दिपून गेले. अमोलने वरच्या दिशेला पाहिलं. समोरच्या डोंगरावर त्याला मानव सदृश आकृती दिसली. चेहरा तर दिसत नव्हता. उंच ठिकाणी उभा आहे. त्याचं लक्ष आपल्याकडेच आहे हे अमोलने ओळखलं. मुसळधार टोचणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि ती व्यक्ती. त्याच्या मागे विजांचा कडकडाट होत होता. इतक्या दुरून सुद्धा त्याचे वाऱ्याने उडणारे केस अमोलला दिसत होते. खरंच का सुप्रीचा आकाश परत आला आहे? का? अमोल त्या पावसात अजूनही त्या समोरच्या व्यक्तीकडे बघत होता. पाठीमागे आभाळात सुरू असलेल्या विजेच्या तांडवात. त्या प्रकाशामध्ये तो अजूनच उजळून दिसत होता. एखादा युगपुरुषासारखा. वादळात, अखंड पावसात.